नमस्कार मित्रांनो, मी संतोष वाघमारे. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कोड विथ सँटी. तर चला तर मित्रांनो, आपण आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो आहे, जो आहे पोलीस भरती 2024 ऑनलाईन फॉर्म मोबाईलमध्ये कसा भरावा, रजिस्ट्रेशन कसे करावे आणि ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरावा. ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपण पोलीस भरतीसाठी काय काय सूचना आहेत ते वाचून घेऊ. ठीक आहे. तर सूचनासाठी आपण इथे पाहू शकता, अर्जदाराने अर्ज भरण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपण अर्ज भरण्यापूर्वी आदिवास प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र तसेच NCC प्रमाणपत्र इत्यादी अर्हतेनुसार तयार ठेवावे. ठीक आहे. तर हे सर्व प्रमाणपत्र तुम्हाला PDF स्वरूपात तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ठेवायचे आहे. ठीक आहे. तर अर्जदाराने त्याचा ईमेल ID व मोबाईल नंबर काळजीपूर्वक निवडावा. ठीक आहे. भरती संदर्भात सर्व माहिती नोंदविलेल्या ईमेल ID व मोबाईल नंबरवर पुरवण्यात येईल. ठीक आहे. तर भरती संदर्भात तुम्हाला जो काही माहिती किंवा तुमचा जो हॉल तिकीट वगैरे आहे तो तुम्हाला या ईमेल ID किंवा मोबाईलवर पुरवण्यात येईल. ठीक आहे. तर तुम्ही जो तुमचा जो रेग्युलर ईमेल किंवा तुमचा मोबाईल वापरता तो तुम्ही द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्जदारास प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य असेल. ठीक आहे. तर 5 पदं आहेत. तर 5 पदांसाठी पण तुम्ही अर्ज करू शकता. तर त्यामुळे तुम्हाला 5 पदांसाठी सेपरेट फीस भरणे अनिवार्य असेल. ठीक आहे. परीक्षेची निश्चित तारीख ही संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. ठीक आहे. तर आता हा संकेतस्थळ कोणता? ठीक आहे. तर यासाठी महाराष्ट्र शासनाने 2 संकेतस्थळे निवडलेली आहेत. तर ती म्हणजे www.mahapolice.gov.in आणि police recruitment 2024.mahaIT.org.in. ठीक आहे. तर ही जी आहे भरती 5/3/2024 ते 31/3/2024 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. म्हणजे ह्या कालावधीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर सर्वात प्रथम यांच्या काही अटी आहेत ते आपण जाणून घेऊ. ठीक आहे. तर काय आहे? फर्स्ट, उमेदवार पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा पोलीस रिक्रुटमेंट mahaIT.org.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा तुम्हाला पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. ठीक आहे. तर सेकंड काय आहे? उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. म्हणजे पुण्यामध्ये जागा आहेत, मुंबईमध्ये आहेत, ठाणेमध्ये आहेत, कल्याणमध्ये आहे. ठीक आहे. तर तुम्हाला एक पोस्ट आहे. ठीक आहे. तर तुम्हाला त्या पोस्टसाठी फक्त एकच अर्ज करण्यात येईल. ठीक आहे. तर उमेदवार चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. ठीक आहे. तुम्ही चुकीचं उत्पन्न प्रमाणपत्र किंवा तुमचे कास्ट सर्टिफिकेट चुकीचं दिलात किंवा दुसऱ्याचं दिलात. ठीक आहे. तर अशा काही गोष्टी चुकीच्या तुम्ही अपलोड करू नका, जेणेकरून समजा तुमची एक्झाम झाली, तुमचं सिलेक्शन पण झालं, पण ज्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुम्हाला रद्द करण्यात येईल. त्यासाठी तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते योग्य ते भरावेत. ठीक आहे. पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल. ठीक आहे. प्रथम तुमची शारीरिक चाचणी 50 गुणाची होईल. त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. ठीक आहे. तर एका पदासाठी एका दिवशी म्हणजे सगळीकडे. ठीक आहे.
त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळेस सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावे. भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या 1:10 प्रमाणात उमेदवाराची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. तर ह्या त्यांच्या अटी आहेत. सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळेस सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या 2 निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारामधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ठीक आहे. शारीरिक आणि लेखी चाचणी ह्या दोन्हीचे एकत्र गुण करून याची एक यादी होईल. तात्पुरता निवड सूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. ठीक आहे. तुमचे शारीरिक आणि लेखी परीक्षा झाल्याच्या नंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल. ठीक आहे. तुमचे डॉक्युमेंट जर बरोबर असतील तर तुमची निवड होईल. निवड सूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती प्रोव्हिजनल सिलेक्शन असेल. ठीक आहे. तर प्रोव्हिजनल म्हणजे फक्त तुम्ही सिलेक्ट झालात आणि तो जाहीर नाही केला. ठीक आहे. सिलेक्ट झालात पण तुम्हाला आताच सिलेक्ट झाला आणि तुम्हाला नोकरीवर लावलं असं नाही आहे. तो प्रोव्हिजनल ठेवलेला आहे आणि तुम्हाला जेव्हा फील्डवर यायचं आहे, जेव्हा तुम्हाला त्यांना घ्यायचं आहे, ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला त्यांनी बोलवतील. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर गृह विभाग शासन निर्णय 10/12/2020 नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तर गृह विभाग शासन निर्णय 10/12/2020 नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल आणि त्या यादीच्या प्रमाणेच सिलेक्शन होईल. पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे, कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaid.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. ठीक आहे. तर ही सर्व तुमची माहिती आहे. तर ह्या तुम्हाला माहिती PDF आपल्याला वेबसाईटमध्ये पण मिळेल आणि मी तुम्हाला ही सर्व माहितीची PDF आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन. ठीक आहे. तर आपण येऊ आता रजिस्ट्रेशन प्रोसेसकडे. ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपण येऊ पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaid.org या वेबसाईटवर. ठीक आहे. तर या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला मोबाईलमध्ये जर यूज करायचा असेल, मोबाईलमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर सर्वात प्रथम इथे 3 डॉटवर यायचं आहे आणि इथे डेस्कटॉप साईट करायचं आहे. ठीक आहे. तर डेस्कटॉप साईट केल्यानंतर तुम्हाला ही साईट व्यवस्थित दिसेल. थैंक्स फॉर वॉचिंग. अगर वीडियो अच्छा लगा तो वीडियो को लाइक कीजिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए और वीडियो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक शेयर कीजिए.